तर मित्रांनो, या जगामध्ये प्रत्येक माणूस सुखाच्या प्राप्तीसाठी धावपळ करत आहे, पण खरं नेमकं सुख आहे तरी कुठं हे त्याला अजूनपर्यंत कळालेलं नाही. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला संत तुकाराम महाराज आणि एक व्यक्तीची गोष्ट सांगणार आहे. तर मित्रांनो, एक व्यक्ती तुकाराम महाराजांना म्हणतो की महाराज, तुम्ही वरून खूप आनंदी दिसता, खूप प्रसन्न दिसता, तुमच्या आत कधी पापी वृत्ती किंवा वाईट वसना येत नाहीत का? तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, ते जाऊ दे, तुझ्याबद्दल मला काही एक गोष्ट सांगायची आहे. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो, महाराज सांगा, माझ्याबद्दल सांगायची आहे, सांगा काय गोष्ट आहे ती. तर तुकाराम महाराज म्हणतात की 7 दिवसांनी तुझा मृत्यू होणार आहे. तेव्हा तो व्यक्ती खूप गडबडून जातो, भीतीने थरथर कापू लागतो, घरी जातो. तर 6व्या दिवशी तुकाराम महाराज त्या व्यक्तीला भेटायला जातात आणि आणि म्हणतात की मग काय बरं चाललंय का? तेव्हा तो व्यक्ती म्हणतो, काय महाराज, उद्या मरणाऱ्या माणसाची चेष्टा करताय. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, मला तुला हेच समजवायचं आहे की मृत्यू 7 दिवसांनी किंवा 7 महिन्यांनी किंवा 7 वर्षांनी येणार हे महत्त्वाचं नाही, मृत्यू येणार आहे हेच महत्त्वाचं. आणि तो मृत्यू कोणत्याही क्षणी येऊ शकतो. त्यामुळे आम्ही संत लोक मृत्यूला डोळ्यासमोर घेऊन रोज जगत असतो. त्यामुळे अंतःकरणामध्ये पाप दृष्टी येणं राहतच नाही. तर मित्रांनो, ह्या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायला मिळतं की माणसाच्या आयुष्यामध्ये मृत्यू येणार आहे असं जेव्हा लक्षात येतं, तेव्हा तो व्यक्ती आनंदाने जगू लागतो. प्रत्येक व्यक्तीबरोबर आनंदाने जगू लागतो. त्याला माहीत आहे की आपला अंत एक दिवस निश्चित आहे. मित्रांनो, संत ह्या वृत्तीने जगतात. जेव्हा तुम्ही ह्या वृत्तीने जगायला शिकचाल ना, तेव्हा तुमचं आयुष्य आनंदी, सुखी, समाधानी होऊन जाईल.